बघूया बातम्यांचा वेगवान आढावा। माझा वनवास संपलाय, लवकरच राज्याभिषेक होणार असा विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केलाय। बीडच्या आष्टी तालुक्यातील दादेगाव इथं श्रीराम नवमी कार्यक्रमात त्या बोलत होत्या। रामाचा वनवासानंतर राज्याभिषेक झाला होता, त्याप्रमाणे माझा वनवास आता संपल्याचं त्या म्हणाल्या। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा अजून शांत झालेला नाही, अशात पंकजा मुंडेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला घरचा आहेर दिलाय। बाता मारून आणि आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नाही, आरक्षणाचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला, अध्यादेश काढायचा आणि कोर्टात आरक्षण टिकवायचं हे त्यांचं कर्तव्य आहे, असंही त्या म्हणाल्या। अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत संजय राऊत बोलत होते। यावेळी खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका करताना संजय राऊत यांची जीभ घसरली। नवनीत राणा यांचा उल्लेख करताना त्यांनी नाची, डान्सर आणि बबली अशा शब्दांचा वापर केला, त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येते। ज्या बाईनं मातोश्रीवर घुसण्याचा प्रयत्न केला त्या बाईचा पराभव करणं हे शिवसेनेचं नैतिक कर्तव्य आहे, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। नवनीत राणांचा पराभव करणं हा बाळासाहेब ठाकरेंचा आदेश आहे असं समजावं। शिवसैनिक फटेगा लेकिन हटेगा नाही हा शिवसेनेचा मंत्र असल्याचंही ते म्हणाले। साताऱ्याची निवडणूक लोकांनी हातात घेतली असून माझा विजय झाल्यास जमा असल्याचं वक्तव्य उदयनराजे भोसलेंनी केलंय। शशिकांत शिंदे यांनी माथाडींना फसवलं, भ्रष्टाचार उघड होईल या भीतीनं त्यांनी रडीचा डाव टाकल्याची टीका केली। साताऱ्यात अर्ज दाखल करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली। रयतच्या अध्यक्षस्थानी कायम मुख्यमंत्रीच असावा अशी घटना असताना एकच व्यक्ती या पदावर कायम आहे, या ठिकाणी बदल झाला पाहिजे असं म्हणत त्यांनी पवारांवर निशाणा साधला। नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा संकल्प सातारकरांनी केलाय, त्यामुळे उदयनराजेंचा विजय निश्चित असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। तर 400 पारमध्ये उदयनराजे नक्की असतील असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला। भाजप खासदार संजय काका पाटील यांनी सांगलीमध्ये शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय काका पाटलांना खांद्यावर उचलून घेतलं, तर कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ बाईक रॅली काढली। 2 टर्म खासदार म्हणून चांगलं काम केल्यानं लोक यावेळी कामाची पोचपावती म्हणून मला चांगल्या मताधिक्यानं निवडून देतील असा विश्वास महायुतीचे उमेदवार संजय काका पाटलांनी व्यक्त केला। मतदारांच्या आशीर्वादानं प्रतिस्पर्धी उमेदवाराला चितपट करेन असं म्हणत त्यांनी चंद्रहार पाटलांवर निशाणा साधला। सोलापुरात मराठा बांधवांकडून अनोखं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। मराठा समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी रेड्यावर बसून यमाची वेशभूषा करून उमेदवारी अर्ज भरला। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं अशी मागणी करत माढा मतदारसंघातून त्यांनी अर्ज दाखल केला। निवडणूक जरी माझी असली तरी ही सगळ्यांची लढाई आहे, ती आपल्याला जिंकायची असल्याचं प्रणिती शिंदे म्हणाल्या। गेल्या 10 वर्षात भाजपनं सोलापुरात काहीच केलं नाही, त्यामुळे त्यांच्या विरोधात जनतेत रोष असल्याचंही प्रणिती शिंदे म्हणाल्या। लातूरात भाजपचे सुधाकर शृंगारे आणि वंचितच्या नरसिंग उदगीरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। शृंगारे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला। छत्रपती संभाजीनगर लोकसभेतून माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। पहिल्या दिवशी हर्षवर्धन जाधवांनी अर्ज दाखल केल्यानं चर्चांना उधाण आलं, कारण 2019च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव गेम चेंजर ठरले होते। कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपतींचा जोरदार प्रचार सुरू झालाय। संविधान वाचवायचं असेल तर काँग्रेससोबत जाणं गरजेचं आहे असं मला वाटलं, म्हणून मी काँग्रेसकडून लढत असल्याचं शाहू महाराज यांनी सांगितलं। कोल्हापूरचा विकास करायचा असेल तर निवडणूक लढणं गरजेचं होतं, त्यामुळे मी रिंगणात उतरल्याचं ते म्हणाले। सुप्रिया सुळेंना जसजसा प्रतिसाद मिळतोय तसा तिकडचा बॅलन्स जायला लागलाय असं म्हणत जयंत पाटलांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय। इलेक्ट्रोलर बॉन्डच्या आडून हे सरकार खंडणी वसुली करत होतं, सुप्रीम कोर्टानं त्याला चाप लावलाय अशी टीका जयंत पाटलांनी केली।
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मी आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुंबई विमानतळावर बैठक झाली. त्यात वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा झाली. वडेट्टीवार तेव्हा मंत्री होते, तरी पण त्यांना भाजप प्रवेशाची घाई होती असा गौप्यस्फोट राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान वडेट्टीवार आणि आत्राम यांच्यात रंगलेला आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा सुरूच. शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान देता येत नसेल तर कॅबिनेटमध्ये गिरीश महाजन झोपा काढतायत का, असा सवाल करत उन्मेष पाटलांनी गिरीश महाजनांवर टीका केली. दूध संघात शेतकऱ्यांसाठी गेले काय, त्यांच्या टाळूवरचं लोणी खायला गेले, असा थेट हल्लाबोल उन्मेष पाटलांनी केला. नाशिक, पालघरसह इतर जागा लवकर जाहीर होतील अशी माहिती शिवसेनेच्या संदीपान भुमरेंनी दिली आहे. आम्ही महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं भुमरे म्हणाले. नाशिक आणि संभाजीनगरची लोकसभा शिवसेनेत लढणार. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवार जाहीर करतील अशी माहिती शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली. एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते. विमान अपघाताच्या बद्दलची कराड विमानतळाच्या भिंतीवर विमान धडकून अपघात झालाय. विमानतळावर सुरू असलेल्या खासगी विमान प्रशिक्षण केंद्रातील शिकाऊ वैमानिकाकडून हा अपघात झाल्याचे कळतंय. या अपघातात विमानाचं किरकोळ नुकसान झालं असून कोणीही जखमी झालेलं नाहीये. शिकाऊ वैमानिकाकडून हा अपघात झाल्याची माहिती मिळते. याची दृश्य सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेली आहेत. विमानतळाचं जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडला जाऊन हे विमान धडकलं आणि त्यामुळे या अपघातात विमानाचं किरकोळ नुकसान झाल्याचंही कळतंय. पण कुणीही जखमी झालेलं नाहीये, हे महत्त्वाचं. पुन्हा बघूया बातम्यांचा वेगवान आढावा. माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलाय. शेतकरी कामगार पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे. शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉक्टर अनिकेत देशमुख उद्या माढ्यातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. देशमुखांच्या भूमिकेनं महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या. आदित्य ठाकरे उद्या शिर्डी दौऱ्यावर जाणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राहाता शहरात आदित्य ठाकरेंचा रोड शो आणि प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 20 एप्रिल रोजी परभणीत सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी ते परभणीत येत असून सभेची जोरदार तयारी करण्यात येते आहे. भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते सभा यशस्वी करण्यासाठी कामाला लागले. उद्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. गोंदियात मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मतदान केंद्रांवर मंडप टाकण्यात आलाय. उन्हाळा असल्यानं पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. उन्हाचा वाढता पारा पाहता देहू देवस्थानच्या वतीनं संत तुकोबांच्या मूर्तीला चंदनाची उटी लावण्यात आली आहे. चंदनाच्या उटीबरोबर तुकोबांना विविध रसदार फळांचा नैवेद्य अर्पण करण्यात आलाय. आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी पंढरपुरात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची बैठक संपन्न झाली. आषाढीच्या पायी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. 29 जून रोजी आळंदी येथून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार असून 17 जुलैला पंढरपुरात एकादशीचा सोहळा संपन्न होईल. शिर्डीच्या साई मंदिरात दहीहंडी फोडून 3 दिवसीय रामनवमी उत्सवाची सांगता करण्यात आली. रामनवमीच्या 3 दिवसांच्या सोहळ्याला देशभरातून लाखो भाविकांनी हजेरी लावली. मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. मालेगावच्या तापमानात मोठी वाढ होऊन पारा थेट 43.2 तर मनमाडचा पारा 41 अंशांवर पोहोचलाय. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. भंडारा जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्रावर मतदारांना आणि कर्मचाऱ्यांना उन्हाचा तडाखा बसू नये म्हणून सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मतदान केंद्रावर पाणी, प्रथमोपचार किट, फॅन अशा अनेक वस्तूंची व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले. सलग 4थ्या दिवशी नाशिक शहरातील कमाल तापमान 41 अंशांवर गेल्यानं नाशिककर उन्हाच्या चटक्यानं भाजून निघत आहेत. या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद हवामान विभागानं नोंदवली.
बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून रिंगणात उतरलेल्या सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रिपाईचे रामदास आठवले उपस्थित होते। मवियाच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महायुतीच्या सुनेत्रा पवार अशी बारामतीत थेट लढत रंगणार आहे। सुनेत्रा पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुसरीकडे अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। बारामती लोकसभा मतदारसंघातून अजितदादांनी उमेदवारी अर्ज भरला। यावेळी विजय शिवतारे, भीमराव तापकीर उपस्थित होते। बारामतीमध्ये प्रचार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टीकास्त्र डागलंय। कोणत्याही भावनिकतेला, खोट्या प्रचाराला बळी पडू नका। बारामतीला लीड मिळणार की नाही ते बारामतीकर सांगतील, अशा शब्दात अजित पवारांनी दंड थोपटले। मित्र कसा असावा आणि विरोधक कसा असावा याचं उदाहरण विजय शिवतारे असल्याचंही अजित पवार बोलताना म्हणाले। सुनेत्रा पवार बाहेरच्या नाही तर सुनेत्रा पवार बारामतीच्या मनातील सुनबाई आहेत, असं म्हणत फडणवीसांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय। सुनेत्रा ताईंना आता कोणी थांबवू शकत नाही, त्यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करा, असं आवाहन फडणवीसांकडून करण्यात आलंय। सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अब की बार सुनेत्रा पवार अशी घोषणाबाजी करत सुनेत्रा पवारांना मतदान करण्याचं आवाहन केलंय। अजित पवारांनी बारामतीचा चेहरा मोहरा बदलला। आता सुनेत्रा पवार आणि अजित पवार मिळून बारामतीचा कायापालट करतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला। बारामतीत परिवर्तन होणारच, आता भाकरी फिरवण्याची वेळ आली, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला। ज्यांच्या मनात मांडे त्यांच्याकडे धोंडे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली। मोदींच्या नेतृत्वात देशाचा वेगानं विकास सुरू आहे। 10 वर्ष फक्त ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है, असं देवेंद्र फडणवीसांनी सभेला संबोधित करताना म्हटलं। तर तुम्हाला विकासाला मत द्यायचंय की विनाशाला, असा सवाल उपस्थित करत फडणवीसांनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर टीकास्त्र डागलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज भरण्याआधी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचं औक्षण केलं। यावेळी त्यांनी तटकरे मोठ्या फरकानं विजयी होऊ दे, असा विश्वास व्यक्त केला। मोदींवर जितकी जास्त टीका कराल तेवढ्या जास्त मतांनी आम्ही विजयी होऊ, असं वक्तव्य मंत्री रामदास आठवलेंनी पुण्यातल्या जाहीर सभेत केलं। लोकशाही धोक्यात आलेली नाही, काँग्रेस आणि इंडिया आघाडी धोक्यात आली आहे। बाबासाहेबांनी दिलेलं संविधान कुणी बदलू शकत नाही, असं आठवले म्हणाले। सुप्रिया सुळेंना सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची मिळून 55 लाख रुपये कर्ज देणं बाकी असल्याची माहिती समोर आली आहे। सुप्रिया सुळेंनी शपथपत्रात याबद्दलची माहिती दिली आहे। याचा अर्थ सुप्रिया सुळे बारामतीत ज्या सुनेत्रा पवारांविरोधात निवडणूक लढवत आहेत त्याच सुनेत्रा पवारांकडून सुप्रिया सुळेंनी कर्ज घेतल्याचं समोर आलंय। सुप्रिया सुळेंचं शेतीचं उत्पन्न यंदा 0 रुपये असल्याचं त्यांनी आपल्या शपथपत्रात नमूद केलं। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अखेर सुटलाय। लोकसभा निवडणुकीच्यासाठी भाजपची 13वी यादी जाहीर झाली असून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली। केंद्रीय मंत्री नारायण राणेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानं राणेंच्या सिंधुदुर्गातील बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। फटाके फोडून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। नारायण राणेंना लोकसभेचं तिकीट जाहीर झाल्यानंतर रत्नागिरीत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। नारायण राणे उद्या सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर उद्या महायुती कोकणात शक्ती प्रदर्शन करणार आहे। क्रिकेटच्या मैदानात 11 खेळाडू असतात, मात्र राणे हे 13वे खेळाडू आहेत, असा टोला वैभव नाईक यांनी लगावलाय। शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपयशी ठरल्याचं नाईक यांनी म्हटलंय, तर विनायक राऊत यांचा विजय निश्चित असल्याचा दावा वैभव नाईकांनी केला। कोकणातील लोकांचं जीवन प्रगत व्हावं, कोकणची ओळख जगात व्हावी, यासाठी मला साथ द्या, असं आवाहन नारायण राणेंनी केलंय। मला 2.5 लाखाच्या मतांनी विजयी करा, असं आवाहन राणेंनी केलंय। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लढायला किरण सामंत उत्सुक होते, मात्र राणेंना उमेदवारी जाहीर होण्याआधी उदय सामंतांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणेंसोबत ताकदीनं उभं राहणार अशी घोषणा केली। तर पत्रकार परिषद संपतात भाजपचे नितेश राणे यांनी उदय सामंत आणि किरण सामंत यांच्याशी फोनवरून चर्चा करत आभार मानले।
मनसेचे महाराष्ट्र सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली नाराजी व्यक्त केली होती. ज्यांनी कोकणातले मनसे फोडण्याचं काम केलं त्यांना मी मदत कशी करायची असा सवाल त्यांनी केला. यावर सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिली. खेडेकरांशी मी वैयक्तिक बोलून गैरसमज दूर करेन असं तटकरे म्हणाले. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतं. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.